नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण घोलमा आणि वांग्याची मिक्स डिश बघणार आहोत। सगळ्यांच्या खूप आवडीची असते ही डिश आणि अधूनमधून जर ही डिश केली तर जिभेला खूप सुंदर चव येते। खूप साध्या सोप्या पद्धतीची ही डिश आहे। तर बघूया, कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात 2-3 चमचे तेल टाकायचे आहे। अगदी मोजके मसाले लागतात आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे मी, पण त्याआधी आपल्याला थोडे मसाले टाकायचे। तेल चांगलं तापल्यानंतर जिरे, हिंग आणि हळद टाकूया। जिरे चांगले तडतडू द्या आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे। मासळीचा कोणताही प्रकार बनवायचा झाला तर त्यासाठी टोमॅटो आवर्जून टाका, अतिशय सुंदर टेस्ट येते त्यामुळे। घोलमा, सुकट, जवळा अशी वेगवेगळी नावं आहेत यासाठी। तुमच्या भागात घोलम्याला काय म्हणतात हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। भाजी नसेल तर ऐन वेळेला ही मासळी बनवून पटकन तयार होते। आता वांग चिरून घेऊया। कांदा आणि टोमॅटो भाजेपर्यंत आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे। खूप आधी जर चिरून ठेवलं तर वांग काळं पडतं। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। वांगी चिरून पाण्यात ठेवलेली आहेत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यात, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। आता मासळीचा तुकडा टाकलेला आहे। मासळी आणि घोलमा कोमट पाण्यात आधी भिजत ठेवायचं 10 मिनिटं आणि त्यानंतर थंड पाण्यानं धुवून काढायचं। आता घोलमा टाकलेला आहे। फोडणीत परतल्यानंतर याचा उग्र वास निघून जातो, त्यासाठी व्यवस्थित तेलात परतणं खूप गरजेचं आहे। कोकणात सर्रास बनवली जाणारी ही डिश तुमच्याकडे पण बनते का हे नक्की सांगा। 2-3 मिनिटाची वाफ दिलेली आहे आणि आता झाकण उघडून बघूया। मासळी थोडीशी सॉफ्ट झालेली आहे, चांगली भाजली गेली आहे। आता एकदा हे सगळं परतून घेऊया। आता जे वांग आपण चिरून ठेवलं होतं पाण्यात ते टाकायचे आणि वांग सुद्धा याबरोबरच आपल्याला फोडणीत परतून घ्यायचे। अशाच प्रकारे तुम्ही भिजवलेले बोंबील तुकडे करून टाकू शकता, वांग्याबरोबर तेही छान लागतात। पुन्हा थोडंसं चमचाभर तेल टाकलेलं आहे मी। वांगी नीट परतू द्या आणि त्यानंतर आपल्याला मटण किंवा चिकन मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकला तरी चालेल। आता कांदा, लसूण मसाला चवीप्रमाणे घेऊया आणि काश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा। मीठ अगदी जपून टाकायचे
कारण मासा खारवलेला असतो, धुतल्यामुळे त्यातला बराचसा मिठाचा अंश निघून गेलेला आहे, त्यामुळं वांग्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे. फोडणीमध्ये हे सगळं परतणं खूप गरजेचं असतं. नक्की एकदा डिश ट्राय करा, ही खूप सुंदर बनते. कोकणात रोजच सर्रास बनवली जाते ही डिश. आता थोडंसं गरम पाणी टाकूया, म्हणजे सगळं एकजीव होईल. कोथिंबीर टाकूया आणि 3-4 मिनिटाची वाफ द्यायची आहे. गॅस अगदी बारीक करायचा आहे. वांगी शिजेपर्यंत आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीनं ही डिश बनवली आहे का, हे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता एकदा चेक करूया. अजून थोडी वाफ देणं गरजेचं वाटतंय, कारण वांगी अजून थोडीशी शिजणं बाकी आहे. आता पुन्हा 2-3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय. वाव, खूपच सुंदर सुगंध येतोय. खूप छान टेम्पटिंग दिसते. सॉफ्ट झालेले आहेत वांगी आणि सगळा मसाला सुद्धा अगदी एकजीव झालेला आहे. खूपच भन्नाट झाली रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. आता सर्व करूया. आता डिशमध्ये सगळ्यात आधी मासळीचे तुकडे मी काढून घेतलेले आहेत.